या विमानाचा अपघात झालेला आहे। आतापर्यंत यामध्ये किती जीवितहानी झालेली आहे, किती नुकसान झालेलं आहे याबद्दलचे पूर्ण तपशील जरी समोर आलेले नसले तरी जी दृश्य समोर आलेली आहेत त्यामुळे या अपघाताची तीव्रता जी आहे ती मात्र समोर येते आहे। अहमदाबाद विमानतळ परिसरामध्ये अद्यापही धुराचे लोट आपल्याला पाहायला मिळतात। एअर इंडियाचं AI-171 हे विमान होतं। हे विमानानं टेक ऑफ घेताच अवघ्या काही क्षणात कोसळलेलं आहे। दरम्यान पुढील सूचना मिळेपर्यंत सध्या अहमदाबाद विमानतळ हे बंद ठेवण्यात येणार आहे। या घडीची या क्षणाची ही महत्त्वाची अपडेट। पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ हे बंद ठेवण्यात येणार आहे। उड्डाण करताना या विमानाचा दुर्दैवी अपघात झालेला आहे आणि या अपघातग्रस्त विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील असण्याची शक्यता आहे। तसा बोर्डिंग पास देखील त्यांचा नुकताच समोर आलेला होता आणि यानंतर आता या क्षणाची ही महत्त्वाची अपडेट मिळते। पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबादचं विमानतळ हे आता बंद ठेवण्यात येणार आहे। हे विमान लंडनला जाणार होतं त्यामुळे विमानामध्ये भरपूर इंधन असं होतं आणि त्यामुळे स्वाभाविकच या विमानानं लागलीच पेट घेतलेला होता आणि त्यानंतर आता याच्यातला जो जीवितहानीचा किती नेमका आकडा आहे तो देखील समोर आलेला नाहीये। जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये सध्या बचाव कार्य करण्यात येत आहे आणि संपूर्ण या विमानाचे जे काही तुकडे झालेले आहेत ते इतस्ततः देखील पसरलेले आहेत आणि NDRFची 3 पथकं सध्या दाखल झालेली आहेत। बचाव कार्यानं वेग घेतलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील या सगळ्याची माहिती घेतलेली होती। त्यासोबतच माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानामध्ये असतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। गणेश ठाकूर आपल्यासोबत आहे। गणेश, आत्ता काय नेमके अपडेट मिळतात, काय तपशील हाती येत आहेत? दीपक, आता युद्ध पातळीवरती रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतंच, मात्र आता पुढचे जे सगळे प्रयत्न करायचे ते स्थानिक प्रशासनाकडून होत आहेत। आता अहमदाबाद एअरपोर्ट सध्यासाठी नॉन ऑपरेशनल केलेला आहे। फक्त आणि फक्त ज्या एमर्जन्सी प्लेन्स आहेत ज्यांना रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी NDRFच्या टीम किंवा इतर टीम घेतील तर त्यांनाच लँडिंगची परवानगी आहे। इतर सर्व कमर्शियल फ्लाईट्सच्या ऑपरेशनला अद्याप स्थगिती दिली गेली किंवा त्याला नो फ्लाय झोन या एअरपोर्टला केलं गेलंय। याशिवाय आता या परिसराला जोडणारा सगळा रस्ता हा पुन्हा सील केला गेला आहे आणि जे प्रवासी याच्यामध्ये होते त्यांना यातनं बाहेर काढून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे। मात्र प्लेन क्रॅशमध्ये दुर्दैवानं मोठ्या संख्येत जीवितहानी होते आणि यामध्येही तशा प्रकारचे रिपोर्ट्स येतात। मात्र अधिकृतरित्या कोणतेही आकडे सरकारकडनं आले नाही आहेत की किती जणांचा यामध्ये मृत्यू झाला, किती दगावले आहेत, तर किती रेस्क्यू करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे। मात्र हे जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत ते केले जात आहेत आणि रेस्क्यू करण्यासाठी देखील विशेष टीम बोलवल्या गेल्या आहेत। मात्र हा मोठा अपघात आहे। कशामुळे झाला हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येईलच। ATC कडनं काय कम्युनिकेशन शेवटचं झालं होतं यामध्ये, कारण बोईंग या विमानासंदर्भात अनेक प्रश्न आधीपासून उपस्थित केले गेले आहेत। आपल्याला माहिती असेल की एअर इंडिया आणि बोईंग यासोबत झालेल्या करारासंदर्भात काही प्रकरणं कोर्टातही गेले आहेत, कारण यामध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती, यामध्ये काही दुसरे प्रयोग झाले आहेत असं आरोप होता। मात्र ही पुढची बाब आहे। आता सध्या तरी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ज्या टीम्स लागल्या आहेत त्यांना मदत कार्य सगळ्या बाजूनं पोहोचवलं जात आहे। याशिवाय दुःखाचा डोंगर या प्लेनमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रींच्या प्रवाशांच्या घरच्यांवर कोसळलेला आहे, म्हणून सर्वजण आता त्यांच्या परिवारातील लोक जे या फ्लाईटमध्ये होते त्यांच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी एअरपोर्टला पोहोचत आहेत। तर यांना आता धीर देण्याचं काम किंवा यांच्या ज्या प्रार्थना आहेत त्या खरं ठराव्यात अशाच प्रकारचं एक वातावरण आहे। कारण या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कारण जे दृश्य येतात दीपक ते खूप भयानक आहेत। या क्रॅश मधले विमानाचा सगळा जो पूर्ण विमान आहे ते ज्या प्रकारे क्रॅश झाले आहे तर यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जी परिस्थिती असेल ती बरोबर नसेल, वाईट असेल। कारण रेस्क्यू ऑपरेशन करतानाचे दृश्य दाखवत आहेत की भयानक अशी परिस्थिती आहे आणि फक्त विमानातलेच प्रवासी नव्हे तर या भागामध्ये राहणारे जी लोक आहेत त्यांनाही मोठं नुकसान झालेलं आहे, त्यांनाही मोठी इजा झाली असेल। कारण रहिवासी भागामध्ये ह्या प्लेनने लँड केलं आणि जे काही व्हिडिओज येत आहेत सोशल मीडियावरती ज्यामध्ये क्रॅश होतानाचे दृश्य दिसत आहेत त्याला आपण अधिकृतरित्या दुजोरा देत नाहीये, मात्र जे सोशल मीडियावर पोस्ट केले गेले आहेत त्यामध्ये क्रॅश झाल्यानंतर मोठा धूर किंवा धुराच्या आधी मोठी आग, एक स्मोक, एक फायरचा एक मोठा
एक क्लाउड तिथं दिसतं हम्म. आणि त्यानंतर धूर तिकडे होतं. म्हणून अशा परिस्थितीमध्ये प्लेनमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रींना वाचवणं खूप कठीण जातं. पण प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्नांमध्ये आता किती यश मिळतंय नंतरच कळेल. हा मोठा अपघात आहे. अनेक वर्षांनंतर मला वाटतं 2008 का 9 मध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान वाजपेयी एअरपोर्टमध्ये दुबईवरून येणारं विमान अशाच प्रकारे क्रॅश झालं होतं मँगलोर एअरपोर्टमध्ये आणि त्यामध्ये देखील फक्त 9 प्रवासी वाचू शकले होते आणि त्यानंतरचा हा खूप मोठा एअर क्रॅश आपल्या भारताच्या एअर स्पेसमध्ये होतोय आणि म्हणून आता याची चौकशी होईल. भूपेंद्र पटेल जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळे प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू केलेले आहेत. सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर सगळे प्रयत्न करतायत आणि केंद्र सरकारकडनं देखील या एअर क्रॅश नंतरचे जे SOPs आहेत ते पूर्णतः फॉलो केले जातात. मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की पॅनिक मोड आहे त्या परिसरामध्ये देखील, सरकारमध्ये देखील, कारण मोठा अपघात आहे आणि यानंतर आता गणेश इन्व्हेस्टिगेशन वगैरे हा सध्या जरी तुर्तास सगळा पुढचा भाग झाला किंवा हा अपघात नेमका कशामुळे झाला हा जरी एकंदरीतच तांत्रिक आणि तपासाचा जरी भाग झाला असला तरी आता ग्राउंडवर नेमकी काय परिस्थिती आहे? एनडीआरएफचं पथक त्या ठिकाणी दाखल झाल्याचं समजतंय. बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे? दीपक, एनडीआरएफच्या तिथे टीम्स पोहोचलेल्या आहेत. एसडीआरएफच्या टीम म्हणजे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स टीम्स आहेत तेही तिथे पोहोचल्या आहेत. फायर फायटिंग टीम्स तिथे आहेत. पोलीस यंत्रणा तिथे लावली गेली आहे कारण त्या भागामध्ये खूप पॅनिक जसं मला होत आहे. लोकांना कळत नाही कारण घरांवरती हे डोंगर पडलेलं आहे, माफ करा हे विमान पडलेलं आहे आणि यामुळं या परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांनाही दिलासा द्यायचा आहे. तिथं पॅनिक होऊ नये कारण आजच्या घडीमध्ये लोक व्हिडिओ काढण्यासाठी खूप मोठा संकेत येतात. म्हणून सगळ्या रोड्स तिथं सील केले गेले आहेत. फक्त आणि फक्त ज्या रेस्क्यू टीम्स आहेत त्यांना त्या परिसरामध्ये जाण्याची परवानगी दिली गेली आहे आणि त्या भागातील इतर जे रहिवासी आहेत जे सुखरूप आहेत त्यांच्या इमारती सुखरूप आहेत त्यांनाही तिथून रेस्क्यू केलं जात आहे. त्यांना बाहेर काढलं जात आहे कारण शक्यता आहे की या प्लेन क्रॅशच्या इम्पॅक्टमुळे त्यांच्या इमारतींनाही धोका झाला असेल. गणेश, मी तुला थोडंसं थांबवतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अतिशय मोठी महत्वाची बातमी हाती येते. ती म्हणजे विमान ज्या इमारतीवर कोसळलं ती एका हॉस्पिटलची इमारत असल्याचं समजतंय आणि यामध्ये काही जण देखील जखमी झालेले आहेत. आत्ताची ही एक अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे हे जे विमान होतं गुजरातमध्ये ज्या विमानाचा अपघात झालेला आहे ते ज्या इमारतीवर कोसळलेलं होतं ती इमारत एका हॉस्पिटलची इमारत असल्याचं समजतंय आणि या इमारतीमध्ये जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयातले जे रुग्ण होते किंवा जे इतर काही लोक ठिकाणी उपस्थित होते त्यातले काही जण देखील जखमी झाल्याचं समजतंय. या घडीची एक अतिशय महत्वाची अपडेट सध्या विमान दुर्घटनेच्या बाबतीत क्षणाक्षणाला अपडेट येत आहेत. एक पॅनिक सिच्युएशन सध्या सुरू झालेली आहे. विमान अपघातात रुग्णालयाच्या इमारतीवर जे विमान कोसळलेलं होतं ही जी संपूर्ण इमारत होती या इमारतीबद्दलचे किंवा या सगळ्याबद्दलचे अपडेट आपण भारती सहस्त्रबुद्धेकडनं जाणून घेऊयात. भारती, आपल्याला कल्पना आहे की हे विमान रहिवासी भागात पडलेलं आहे. तिथे अनेक इमारती होत्या. आपण जेव्हापासून आपल्या जो ही बातमी आली आपण सांगतोय की काही इमारतींना आगही लागली होती. आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार त्यामध्ये एक हॉस्पिटल होतं, सिव्हिल हॉस्पिटल होतं आणि या सिव्हिल हॉस्पिटलमधली जी प्राथमिक माहिती आहे तिथे 15 डॉक्टर्स सुद्धा जखमी झालेले आहेत. म्हणजे ज्यांनी खरं आता फील्डवर असणार होते असे डॉक्टर्स जखमी झालेले आहेत. आणखीन त्या हॉस्पिटलमध्ये काय नुकसान झालेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. मात्र दरम्यान टाटा ग्रुपचं स्टेटमेंट आलेलं आहे. एअर इंडियाचे अध्यक्ष टाटाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की आम्ही पुष्टी करतोय की अशा पद्धतीने एअर इंडियाचं हे जे फ्लाईट आहे ते दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. आमची प्राथमिकता आहे ती म्हणजे जे परिवारांचे लोक त्यात होते त्यांचं समर्थन करणं, त्यांना सहायता करणं, मदत करणं आणि त्यासाठी आम्ही आपत्कालीन एक केंद्र तयार केलंय जिथे फोन करून किंवा जाऊन तुम्हाला जी काही आवश्यक आहे ती माहिती घेतली जाऊ शकते. टाटाचं स्टेटमेंट आहे. भारती, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा ही एक अतिशय महत्वाची अपडेट. सिव्हिल रुग्णालयाच्या TB विभागावर हे विमान कोसळलेलं होतं आणि या रुग्णालयातले 15 डॉक्टर जे आहेत ते 15 डॉक्टर जखमी झाल्याचं समजतंय. ही एक अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट हाती आलेली आहे. 15 डॉक्टर यामध्ये जखमी झालेले आहेत. अर्थात हे जे विमान होतं बोईंग विमान ज्याच्यातनं 230 प्रवासी प्रवास करत होते, 12 क्रू मेंबर्स होते. हे प्रवासी विमान आपल्याला माहिती आहे की संपूर्णपणे रहिवासी परिसरामध्ये पडलेलं आहे, कोसळलेलं आहे आणि अशातच ज्या इमारतीवर ते कोसळलेलं आहे ती रुग्णालयाची इमारत होती आणि यातले जे 15 डॉक्टर्स आहेत हे 15 डॉक्टर्स जखमी झालेले आहेत आणि काही जे
इतरही लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, रुग्ण देखील उपस्थित होते, ते देखील जखमी झाल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। या सगळ्याबाबत एक अधिकृत स्टेटमेंट सध्या टाटा समूहाकडनं देखील देण्यात आलेलं आहे। आपण संपूर्ण सॅटेलाइटच्या माध्यमातून पाहतोय सध्या की कशा पद्धतीनं हा जो संपूर्ण परिसर आहे, हा जो बाण आपल्याला दिसतोय, या संपूर्ण परिसरामध्ये जे विमान कोसळलेलं आहे त्यामुळे या परिसरामध्ये काहीसा पॅनिक मोड सध्या निर्माण झालेला आहे। बीएसएफ असेल, एनडीआरएफ असेल, सगळी पथकं सध्या त्या ठिकाणी मदत कार्य करत आहेत, मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे आणि सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण हा जो संपूर्ण परिसर आहे तो जाणून घेत होतो की कशा पद्धतीनं समोर आलेला आहे। यासोबतच अपडेट काही व्हिज्युअल देखील आता समोर यायला लागलेली आहेत। एक छोटासा बंगला किंवा ही छोटी इमारत आपल्याला पाहायला मिळते, याच्यावर देखील या विमानाचे जे अवशेष आहेत ते देखील पडलेले आहेत। लोकांची मोठी गर्दी सध्या या ठिकाणी पाहायला मिळते, बघ्यांची देखील गर्दी पाहायला मिळते। अनेक जे परिसर आहेत ते सध्या सील देखील करण्यात आलेले आहेत, त्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे। अर्थात आत्ता जे अपडेट हाती आलेले आहेत त्यानुसार ज्या इमारतीच्या बद्दल आपण अगदी काही वेळापूर्वी बोलत होतो, ज्या इमारतीवर हे विमान कोसळलेलं होतं, तीच ही रुग्णालयाची इमारत आहे ज्यावर हे विमानाचे अवशेष सध्या कोसळलेले आहेत, ज्यामध्ये 15 डॉक्टर्स देखील जखमी झालेले आहेत। त्याचीच ही दृश्य आता समोर आलेली आहेत। विमानामध्ये जवळपास 242 प्रवासी असल्याची माहिती मिळते। यासोबतच तुम्ही तातडीनं अहमदाबादला जा असे मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना तसे निर्देश दिलेले आहेत। नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची देखील त्यांनी चर्चा केलेली आहे। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आता मोदींनी अमित शहांना गुजरातला जाण्यासाठी, अहमदाबादला जाण्यासाठी तातडीनं सांगितलेलं आहे। त्यामुळे एकीकडे प्रशासकीय पातळीवर यंत्रणांमध्ये देखील अनेक घडामोडी घडतात, तर दुसरीकडे आता अनेक दृश्य देखील समोर आलेली आहेत। ज्या इमारतीवर हे विमान कोसळलेलं होतं, ज्याचा हा एक अवशेष येऊन कोसळलेले होते आणि ज्या इमारतीवर आपण मगाशी सांगितलं तीच ही इमारत आहे, रुग्णालयाची ही इमारत आहे। या रुग्णालयामध्ये जवळपास 15 डॉक्टर या विमान अपघातामध्ये जखमी झाल्याचं समजतं। इतरही काही लोक यामध्ये जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे। दरम्यान नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची देखील मोदींनी चर्चा केलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील मोदींनी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही तातडीनं अहमदाबादला जा असे पंतप्रधान मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना